मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार यांच्या अपघाताच्या नंतर तब्बल 3 महिन्यानंतर सगळ्यात मोठा खुलासा अपघाता दिवशी अजितदादा पवार यांच्याशी निगडीत. मित्रांनो, काही लोकांनी 9 कोटी केले हस्तांतरित, म्हणजे दादांच्या मृत्यूच्या अपघाताच्या जवळपास पैशानेच झाला का खेळ. मित्रांनो, अजितदादा पवार यांचा घातपात घडून आणण्यास या लोकांचा होता हात. अखेर ती लोक सापडली. रोहित पवारांनी मांडला पूर्ण लेखाजोखा. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी खळबळ. नेमकं काय घडलंय? 9 कोटी अपघाता दिवशी कुणाच्या आले खात्यात, कोण कोण आहे याच्या पाठीमागे, महाराष्ट्रातील आणि दिल्लीतील बडे नेते कोण? मित्रांनो, अजितदादा पवार यांच्या घातपाताला कोण आहे जबाबदार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनपर्यंत महाराष्ट्राला मिळालेली नव्हती. मात्र रोहित पवार यांचा हा सगळ्यात मोठा दावा राज्याला वेगळ्या राजकीय वळणावरती नेऊन ठेवतोय. हे मात्र नक्की मित्रांनो आपण जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी आणि संपूर्ण महाराष्ट्रात अजितदादांचे सगळे सक्रिय कार्यकर्ते यांना मात्र चकित करणारी सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो, सध्या आपण पाहतोय की अजितदादा पवार यांचा अपघात झालाय की घातपात झाला हे महाराष्ट्राला अजूनपर्यंत कळाले नाही. कारण की महाराष्ट्राच्या गृह खात्याने तसे चौकशीचे तसे तपासणीचे आदेश अजूनपर्यंत दिलेले नाहीत, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. महाराष्ट्र मात्र हे जाणून घ्यायला खूप आतुर आहे. त्याच वेळी सगळ्यात मोठी घडामोड आज रोहित पवार यांनी दिली. मित्रांनो, काय बातमी ती देखील आपण आता जाणून घेऊया. अजितदादा पवार यांच्या अपघाता दिवशी सिंगच्या खात्यात 9 कोटी हस्तांतरित. आमदार रोहित पवार यांच्या VSR कंपनीवरच्या मालकावरती पुन्हा थेट आरोप. नेमकं काय म्हणायचं त्यांना? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये 3 महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. सरकार आणि तपास यंत्रणा हे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र त्यांनी या बड्या लोकांवरती आपला सगळ्यात मोठा रोष व्यक्त केला. यांनीच दादांचा घातपात केलाय. नेमके ते 3 लोक कोण मित्रांनो ते देखील बघूया. अजित पवार विमान अपघात प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवरती रोहित पवार हे तपासाचा आढावा घेण्यासाठी CID कार्यालयात आले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वरिष्ठ अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे दिसून आल्याने पवार यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पवार म्हणाले की एकंदरीत सरकार आणि तपास यंत्रणा अजित पवार विमान अपघात प्रकरणाला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हते. पुढील वेळी भेटीस आल्यानंतर मला CID कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरील पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा लागेल. मी 3ऱ्यांदा CID कार्यालयात गेलो, मात्र एकही जबाबदार अधिकारी नव्हते, असं त्यांनी म्हटलंय. त्याच वेळी त्यांनी सगळ्यात मोठी बातमी दिली. आम्ही काळी जादू भोंदूगिरीवरती विश्वास ठेवत नाही. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूपूर्वी काटेवाडीतील निवासस्थानाच्या परिसरात, मुंबईतील देवगिरी बंगल्याच्या परिसरात अघोरी पूजा करण्यात आल्या होत्या. या कृत्यामागचे उद्देश काय आहेत? हा सर्व प्रकार राजकीय षडयंत्राचा भाग आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केलाय. अघोरी पूजा प्रकरण तसेच अशोक खरात प्रकरणाचा सखोल तपास होणं गरजेचं आहे, असंही त्यांनी म्हटलंय. आणि अजितदादा पवार यांच्या अपघाताच्या दिवशी VK सिंग VSR कंपनीच्या मालकाच्या खात्यात 9 कोटी रुपये कुणी टाकले, असा थेट गंभीर आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे अजितदादा पवार यांच्या अपघाताविषयी पैशाने दादांचा अपघात घडून आणलाय का, असा देखील आरोप रोहित पवार यांनी केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात जी खळबळ उडायची होती ती मात्र आता रोहित पवार यांनी उडवून दिल्यामुळे नेमके ते नेते कोण आहेत, ते लोक कोण आहेत, हे मात्र महाराष्ट्राला अद्यापर्यंत कळालं नाही. मात्र VSR कंपनीचा मालक, महाराष्ट्रातील बडे 2 नेते आणि पायलट या अशा जवळजवळ 5 ते 7 लोकांनी मिळूनच
दादांचा अपघात घडून आणलाय का, असा संशयाचा धूर सध्या महाराष्ट्राच्या मनात कालवतोय. लवकरच यावरती चौकशी होऊन दूध का दूध पाणी का पाणी होईल असं रोहित पवार म्हणतात. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी आपल्या महाराष्ट्राच्या बड्या नेत्याचे संलग्न आहेत. त्यामुळे आगामी काळात ही सगळी प्रकरणं बाहेर यावी, जेणेकरून दादांचे मारेकरी सापडले पाहिजेत. आपणास काय वाटतं, आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.